ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. किसे फोन लगा रही है पुत्र? अनीश को. फोनच उचलत नाहीये हा. अरे बिझी असेल तो. जरा जराशानी आता खूप भीती वाटते मम्मीची. न जाने कैसे बुरे बुरे ख्याल आते हैं मन में. कुछ नहीं होगा पुत्र, कुछ नहीं होगा. पण हा फोन का नाही उचलत आहे? आशू, आता कनूला बरं वाटतंय. मी जाते आता पुण्यात. पण अभि त्या निमित्ताने तू आलीस, खरंच खूप बरं वाटलं ग. कनूची काळजी घ्या. या. अवी मला सारखी काळजी वाटते ग की सौरभदा येईल आणि कनूला घेऊन जाईल. लेट्स सी. आता तर केस इतकी कॉम्प्लिकेटेड झाली की काहीच सांगता येत नाही. पण स्वतःच्या हट्टापायी सौरभदा असा वागेल असं खरंच वाटलं नव्हतं मला. आय नो. सो अनफॉर्च्युनेट. आपण तिघांनी किती स्वप्न पाहिली होती ना. आणि काय झालं. आणि ही एक कशी वागत होतीस माझ्याशी. निदान मला कॉन्फिडन्स मध्ये तरी घ्यायचं. अवी आय एम सो सॉरी बट आय रिअली कुडंट हेल्प इट ग. पण अभि काही झालं तरी प्लीज आपल्या मैत्रीमध्ये अंतर पडू देऊ नको. आणि तू कनूची अजिबात काळजी करू नकोस. ती तुझी मुलगी आहे आणि तुझीच राहील. चल. आता घरी गेल्यावर मामा आणि निधी विचारतील काय झालं, काय सांगायचं. अरे काहीच कळत नाही. त्यांच्या डोक्यात ते भविष्याचं भूत घुसलंय. कसं सांगावं हेच कळणार नाही. पण व्हेरी स्ट्रेंज. म्हणजे तुम्ही अचानक तिकडे साईडवरती येता काय सहज म्हणून. एक दगड तुमच्या डोक्यात पडतो काय. अरे तू पाहिलंस आणि वेळेत ओरडलास म्हणून बरं. नाहीतर अनीश, आता तू डोक्यात हे खूळ आणू नकोस. काही झालेलं नाही मला. चल. मिलिंद,
तुम्हाला काही हवंय का? नाही नको. उर्मिला, अगं आप्पांनी आग्रह केला म्हणून आपण बँकेत जाऊन लोनसाठी ऍप्लिकेशन केलं. पण मला असं वाटतं आता तरी काही अडचण नसावी, तुला तरी लोन मिळावं. मिलिंद, ते मॅनेजर हो म्हणालेत ना, मग पण आता स्टेशनरीचं दुकान म्हणजे खूप लोन घ्यावं लागणार. आणि उद्या दुकान चाललं नाही तर? मिलिंद, तुमचं जॉबचं हे असं झाल्यापासून तुम्ही खूप निगेटिव्ह विचार करायला लागलाय. बी पॉझिटिव्ह. अगं पण पॉझिटिव्ह काहीतरी घडायला हवं ना. साई? साई, तुम्ही इथे का आलात? बहिणी, कशाला चिडताय तुम्ही? मिलिंद, अरे एक महत्वाची न्यूज मला कळली, ती सांगायला मी इथे आलोय. कसली न्यूज? अरे मिलिंद, मोहनीशने त्याच्या मेहुण्याला तुझ्या जागी घेतलंय. एवढंच नाही तर ऍडिशनल मार्केटिंग मॅनेजरच्या जागेसाठी तुझ्या नावाचा विचार चालला होता, पण ती जागा सुद्धा त्यांनी त्यालाच दिली. तुला बाजूला करण्याचं कदाचित हे देखील एक कारण असू शकतं. गॉड, म्हणजे मोहनीश माझ्याशी गेम खेळला? मग तुला आपलं वाटतं मीच सगळं? हे सगळं सांगायला तुम्ही इथे आलायत का? आता आम्ही त्या नोकरीवरती पाणी सोडलंय, कळलं? बरं मिलिंद, आता काय करायचं ठरवलंयस तू? काही करू आम्ही. वडापावची गाडी नाही टाकणार. देसाई, I was just joking, यार. Take it easy. अरे मी आता स्टेशनरीचं दुकान टाकणार आहे. काय? स्टेशनरीचं दुकान? अरे 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 मिलिंद, अरे अरे काय ही तुझी अवस्था? मला अगदी दुःख होतं यार. देसाई, तू निघू शकतोस. अरे मिलिंद, अरे मी तुझा मित्र आहे. नाही हे बघ, हवं असेल तर मी तुला ऑर्डर्स मिळवण्यासाठी मदत करू शकतो. नो थँक्स, तू निघू शकतोस. ओके ओके मिलिंद, कूल डाऊन यार. बरं निघतो मी. पण मिलिंद, सगळी स्टेशनरी मी तुझ्या दुकानातूनच घेणार आहे. विश यू ऑल द बेस्ट. बाय. मी नक्की सांगते, या मोहनीशने मुद्दामून त्याला इथे पाठवलं असणार. किती मिलिंद, काय झालं? तुम्ही काय त्याच्या गोष्टी एवढ्या मनावरती लावून घेता? सोडून द्या ना, त्याची सवयच आहे हे सगळं बोलायची, माहिती आहे ना आपल्याला. मिलिंद, कूल डाऊन. तुम्ही इकडे या, या आत या, इथे या, या बसा, बघूया इथे. उर्मिला, शांत बसा इथे. मी 1 मिनिटात आले. मिलिंद, हे बघा, मी आपल्या शॉपसाठी काय काय वस्तू लागतील ना याची एक लिस्ट करून ठेवली. बघा तुम्ही जरा. म्हणजे मी काय म्हणते, आजकाल ना लहान मुलांना ना खूप फॅन्सी गोष्टी आवडतात. तर आपण वेगवेगळे पेन्स, पेन्सिल्स किंवा खोडरबर. काय झालं? तुम्ही बायका आम्हा पुरुषांपेक्षा जास्त कणखर आहात हे मानलं. हे काहीतरी काय. बरं मी काय म्हणते, आपण अशा वेगवेगळ्या वस्तू राम, हे काय झालं? अगं काही नाही का, जरासं अडखळून पडलो आणि लागले. आणि कुठे नेणं लागलं? नाही, आणि कुठे नाही. आणि ये क्या पागलपन निधी? पापा जी, ऐसा क्यों हो रहा है? अरे खरंच काय नाही झालंय. रस्त्यातनं एक सुंदर मुलगी जात होती, मी तिच्याकडे वळून पाहिलं आणि अडखळून पडलो. दॅट्स ऑल. खरंच, बिलीव मी. पापा जी, मैं भगवान से हमेशा यही प्रार्थना करती हूँ कि अगर कोई मुसीबत आए तो वो मुझ पर आए.
मेरे पापा जी पर नहीं। बस अब इस बारे में कोई कुछ नहीं कहेगा. आणि जर कोणी काही बोललं ना तर मी हे घर सोडून जाईन ना. बाबाजी ओके. जागीरदार, ओ जागीरदार, ओ जागीरदार, काय कुठे फिरताय दारवा पिऊन रात्री बोंबलत हा? ओ जागीरदार, अहो, काय अवस्था तुमची हा? चला सोडतो मी घरी, चला बसा तिकडं. जरा कळू देत कोल्हापुरात काय रात्री दिवेला होता तुम्ही. बसा चला तिकडं, चला बसा. तुला सांगतो बेटा, त्या माणसाचा स्वभाव खरोखर जितका झकास आहे ना, त्याच्या सहवासात येणारा कोणी माणूस खो खो हसत बसतो. काय झालं? आपल्या जॉईंट अकाउंट मधले पैसे तू काढलेस हो का? का? अरे बाबांना हवे होते म्हणून काढले. मिनिमम 500 रुपये ठेवलेत ना. 500 रुपये? तुला माहिती या तुझ्या गोष्टीमुळे आज माझ्यावर किती नामुष्कीची वेळ आली ते. काय झालं? काय झालंय? एक तर वेळेवरती आठवण करून देऊन सुद्धा तुम्ही लोक माझ्या कार्डचे पैसे भरत नाही. त्यामुळे माझं कार्ड डिसऑर्डर केलं. माझ्या बँकेचं एटीएम सुद्धा. अरे माझ्या काही मित्रांना घेऊन मी असताना 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो होतो पार्टी द्यायला. तर तिकडे बिल देताना मला कळलं माझं कार्ड डिसऑर्डर केलं ते. शेवटी ते सगळं बिल माझ्या मित्रांना भरावं लागलं. मला एवढं एम्बॅरेसिंग फील झालं ना सगळ्यांसमोर. आय एम सॉरी सलील, म्हणजे मी सांगणार होते तुला. राहू दे गरिमा, तू आता काही बोलू नकोस रिमा. मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय. न समजण्या इतका मूर्ख नाहीये मी. प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमच्या समोर हात पसरावेत, माझ्या कुठलाही खर्च करायला मला पैसे मिळू नयेत म्हणून तुम्ही दोघं हे अतिशय मुद्दाम करताय. मला वाईट इतकंच वाटते रिमा की या सगळ्यात तू सुद्धा सामील झालीस. आणि तुम्ही काय बोलणार नाही आहेत का? माझा अपमान म्हणजे तुमचाही अपमान आहे 4 चौघात, हे तुम्ही लक्षात ठेवा सासूबाई. माझा पगार तरी द्या मला. हा नाही बरोबर, त्याचा पगार द्यायलाच पाहिजे. पण तू आजकाल बरेच दिवस कामावर जातोयस. कुठे कामावर? वर्कर नाहीये मी, ओनर आहे. अरे अरे, हे बघ सलील, तू या कंपनीचा ओनर नाहीयेस. त्यापेक्षा तू कुठला तरी वेगळा बिझनेस कर ना. आपण जाऊया ना इथून. हो काय चाललंय काय तुमच्या दोघांचं हे? अशाने आपली नाही का बदनामी होत सगळीकडे? खरंच कहर करता तुम्ही दोघ जण. हे बघ मनोरमा, माझ्या भात्यातली शस्त्र मी बाहेर काढणारच. मग जखम झाल्याशिवाय स्वाभिमान बळबळून वर येत नाही. चल सानिका, निघायचंय ना? आज बँकेत जायची इच्छाच होत नाही अरे. का? अरे बँकेत जे काही चाललंय ना, किती प्रयत्न केला तरी दुर्लक्ष नाही करू शकत मी. काय झालंय सानिका? अरे इतके दिवस मी तुला काही बोलले नाही. आमच्या ना ऑफिसमध्ये एक गृहस्थ आहे करपे नावाचे. इतके घाणेरडे आहेत ना, त्यांची नजर इतकी वाईट आहे हवी. सतत अश्लील बोलत असतात, वाईट वागतात. अरे
आमचटीला येतात ते. अगं मग तू त्यांना तेव्हाच सरळ करायचंस ना. अरे मी खूप प्रयत्न केला पण ते मुद्दामून मला त्रास देतात. काल तर अक्षरशः रडायला आले रे मी. कोण कोण आहे कोण हा करपे? हे बघ, मी एक काम करतो, मी आता तुझ्या बरोबर बँकेत येतो आणि चांगला फोडून काढतो त्याला, म्हणजे मग तो तुला पुन्हा त्रास द्यायची हिंमत करणार नाही. अरे बघ, तू असं काही करू नकोस, ह्याने प्रकरण अजूनच चिघळेल. पण म्हणून काय हे सगळं आपण सहन करायचं? काय नाही, काही म्हातार चळ लागलेली माणसं असतात, त्यांना फोडूनच काढायला पाहिजे. फक्त हे एक कारण नाहीये. अरे त्याचं प्रमोशन माझ्यामुळे रद्द झालं ना, त्यामुळे तो असं वागतोय. मी सिनियर्स कडे कंप्लेंट केली आहे त्याची. मग तुला सांगते, नक्की त्याची ट्रान्सफर होईल. बरं मला सांग, हे जे तुझे सिनियर्स आहेत ते तुला प्रोटेक्ट करतील? हा दीपा, बोल. हाऊ यू? तुझे मम्मी पप्पा भेटले का तुला? हो, खूप बरं वाटलं रे त्यांना बघून. आणि आता पप्पा एसीपींशी बोललेत. मला पोलीस प्रोटेक्शनही मिळालंय. होपफुली आता तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. मी आता लगेच विशालला डिवोर्सची नोटीसही पाठवते. या, यू हॅव टू गेट रीड ऑफ हिम ॲज सून ॲज पॉसिबल दीपा. तुलाही तसंच वाटतंय ना? ऑफकोर्स. दीपा, जर त्या दिवशी मी तुझ्या घरी आलो नसतो तर गॉड नोस काय झालं असतं ग. खरंच. पण एक बरं आहे, आता तुझे मम्मी पप्पा आले आहेत म्हणजे काय टेन्शन नाही. निखिल, तू मला फोन करत राहशील ना? निदान मी फोन केला तर घेशील? या, ऑफकोर्स दीपा. मला अजूनही तुला सोडल्याचा पश्चाताप होतोय. दीपा, प्लीज नॉट अगेन. आय रिअली मिस यू निखिल. आता पुन्हा कधी भेटणार आहेस? दीपा, मी मुंबईला आलो की तुला फोन करेन. हा, प्रॉमिस? या. ऑलराइट देन, बाय. बाय. स्ट्रेंज. तेव्हा एका क्षणात मला तोडून गेली होती. तेव्हा मला दीपाशिवाय दुसरी कोणीच दिसत नव्हती. आणि आज मात्र दादा, कापी ठेवते. ठेवा, द्या इकडे. का पुसून नाही का आणायचं हे? द्या बाप. राहू द्या आता. सौरभ, कसं वाटतंय तुम्हाला? कसं म्हणजे? काल रात्री काय घडलं हे आठवतंय तुम्हाला? आता हे सगळं थांबायला हवं सौरभ. तुम्ही खूप मनमानी केलीत, पण आता ह्याच्या पुढे आम्ही म्हणू तसंच तुम्हाला वागायला लागणार. आतापर्यंत तसं वागलो म्हणून तर ही दशा झाली. सौरभ, मामा, माझ्या प्रत्येक गोष्टीत पर्सनली तुम्ही लक्ष द्यायलाच पाहिजे का? म्हणजे तुम्हाला आमच्याकडनं फक्त पैसे हवेत, त्याच्याकरता कष्ट घ्यायला तुमची तयारी नाहीये. तुम्ही बिझनेस मध्ये लक्ष घालत नाही आहात, तुमचं घरात लक्ष नाहीये. आम्ही आजारी पडतो तर आमची विचारपूस करायला सुद्धा तुम्हाला वेळ नसतो. तुम्ही फक्त स्वतःतच गुंग असता सौरभ. कमाल. उलट सगळेजण आपापला विचार करतात आणि मला सेल्फिश ठरवतात. तुम्ही स्वतःच विचारा ना मामा. तुम्ही स्वतः विचार करा आणि सांगा कोण सेल्फिश आहे.
सौरभ, आम्ही एक डिसिजन घेतलेलं आहे. आम्ही तुम्हाला सांगणार नव्हतो, पण तुमच्या डिवोर्सचं वगैरे झालं की हे सगळं सोडून आम्ही आमच्या भावाकडे परदेशी जाणार आहोत. हो, आणि आणखीन एक, आपल्या बिझनेसची आणि जमिनीची पावर ऑफ अटॉर्नी कायमचीच आता अभिषेककडे राहणार आहे. हाऊ कॅन यू डू दिस ममा? Because I can't rely on you anymore, Saurabh. This is the best I could do.